सुप्रभात मंडळी, आता वाजलेत रात्रीचे 3 आणि आज पुन्हा एकदा आपण जातोय मुंबईमध्ये। लास्ट टाइम आपण गेलो होतो तेव्हा लालबाग मार्केट आपण एक्सप्लोर केलं होतं आणि राजाची तयारीही पाहिली होती। तर आज आपण यासाठी मुंबईमध्ये जातोय की आजपासून आपण प्रॉपर गणपतीच्या खरेदीला सुरुवात करतोय। आता थोडेच दिवस राहिलेत गणपतीच्या आगमनासाठी, तर आता लगबग ही सुरू झालेली आहे। तर आजपासून आपण खरेदी करतोय। तर आज आपण खरेदीसाठी जातोय प्रॉफर्ड मार्केटमधील लोहार चाळीमध्ये। तर चला मग जाऊयात आपण प्रॉफर्ड मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी। तर मंडळी आपली ही बस आलेली आहे। तर लास्ट टाइम आपण पप्पूसोबत गेलो होतो, या वेळेला आपण आदित्य आणि मी असे दोघं चाललोय, त्याचीच बस आहे। तर आपण आज दोघे चाललोय खरेदीसाठी। सो मित्रांनो, आता 9 वाजलेत आणि मी उतरलोय आता डोंगरीवरती। तर डोंगरीवरती 9 वाजता उतरले, पण मार्केट काय ओपन झालं नसेल म्हणून आपण थोडं लेट मार्केटला जाऊयात। तर आता थोडी पेटपूजा करूयात। तर मंडळी आपण आलो सद्गुरू हॉटेलजवळ। हे तुम्ही पाहताय सद्गुरू हॉटेल, इथे आपण आता नाश्ता करू आणि मग पुढची शॉपिंगला सुरुवात करूया। तो मंडळी आपला नाश्ता करून झाला आहे आणि हॉटेलमध्ये थोडा टाईमपास करून आता वाजलेत 10। आता जाईपर्यंत आपल्याला तिथे 10:30 होतील आणि मार्केटही सुरू होईल। तर चला निघूयात आपण। तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे भेंडी बाजारमध्ये। म्हणजेच आपण डोंगरीकडून आलो म्हणून आपण फर्स्ट भेंडी बाजार लागेल आपल्याला। या ब्रिजच्या खाली पूर्ण हा भेंडी बाजार आहे। आपल्याला हा ब्रिज क्रॉस करून जायचा आहे। पहिला आपला भुलेश्वर लागेल, नंतर जवेरी बाजार, नंतर मंगलदास, त्याच्यानंतर प्रॉफर्ड मार्केट। जर आपण CST साईडमधून आलो असतो तर आपल्याला पहिलं प्रॉफर्ड मार्केट लागलं असतं, पण आपण डोंगरीच्या दिशेने आलो आहे त्यामुळे आपल्याला पहिलं भेंडी बाजार लागेल। चला ब्रिज क्रॉस करूया, मग नंतर बोलतो तुमच्याशी। तर ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा तुम्हाला लँडमार्क भेटेल, इथून आपण जातोय। हा पेट्रोल पंप आहे HPचा, इंडियन ऑइलचा आहे सॉरी। तर हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, त्याच्या समोरच आपण चालत जातोय। समोर आलं की आपल्याला तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि मग राईट, मग आपण भुलेश्वर मार्केटला पोहोचलो। आता आपण इथून लेफ्ट मारलं आहे, आता पुढे जाऊन राईट घ्यायचं आहे आणि मग आपला भुलेश्वर मार्केट स्टार्ट झाला। भुलेश्वर मार्केटमध्ये आपल्याला सध्या तरी काही घ्यायचं नाही आहे, पण जर आवडलं तर बघूयात। आणि आदित्य पण जॉईंट आपल्याला तिथेच होईल, तो काही कामानिमित्त मध्येच उतरला होता, तर तो डायरेक्ट मार्केटलाच भेटेल। तर मंडळी लेफ्ट घेतल्यानंतर आपण इथून राईट घेतोय। तो राईटमधून आपण पायधुणी मार्केटला पोचलेलो आहोत। पायधुणीनंतर आपल्याला भुलेश्वर मार्केट लागतो। तर हे आहे पायधुणी मार्केट। मार्केट अजून ओपन झालेलं नाही आहे, पण येताना परत कवर करूयात आपण। तर बेसिकली मंडळी पायधुणी मार्केट हे ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरीसाठी फेमस आहे। जर होलसेल भावात इमिटेशन ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही पायधुणी मार्केटला येऊ शकता। तर हे असे शॉप्स आहेत पायधुणीला, सगळेच ओपन झालेले नाही आहेत अजून। तर आता आपण पुढे भुलेश्वर मार्केट पण पाहूयात। तर मंडळी आता आपण पायधुणीवरून पोचले भुलेश्वर मार्केटमध्ये। तर भुलेश्वर मार्केट पण आत्ता सध्या ओपन होतं आहे, तुम्ही बघू शकाल। इथे तुम्ही फुलांची डेकोरेशनची खरेदी करू शकता। तर ओपन होत आहेत, बघूयात। कितना पीस बोला था आज में, उनको मालूम है कि कुछ होने वाला नहीं। ये क्रिस्टल कैसे है? ये 450 का 10 पीस। 450 का 5 रुपये का। और उसमें बड़े क्रिस्टल आते हैं ना राउंड वाले, वैसे वो कैसा पीस है? वो साइज ये साइज का आएगा। कितने का है वो? 15 रुपये पीस। 15 रुपये 5 का आएगा। तो ये 450 ना? ये 450। गोल्डन के 550। गोल्डन दिखाओ।
कितने पीस बोले आपने इसमें? 10 लाइन 5 फुट का। 10 लाइन 5 फुट का। ये कम नहीं होगा उसमें कुछ? होलसेल भाव क्वान्टिटी वैसे ऐसे भी बिकता है मार्केट में। 550 की 10 और ये 450। एक पीस कैसे पड़ा फिर? कांच भी चमकता है लाइट मारते। हाँ वही। और वो 15 रुपये ना क्रिस्टल? अभी कांच आएगा, प्लास्टिक नहीं। हेवी नहीं लग रहा है? नहीं टूटा नहीं, तो होल है इधर। ओके, इसमें से हल्के है थोड़े क्योंकि ऊपर लग। ये छोटे हो गए तो ये ऐसे ही हल्के प्लास्टिक है, कांच है। ये साइज में नहीं मिलेंगे? ये साइज में नहीं है। 550 ना एक। 550। तर या शॉपमध्ये आपल्याला सर्व गणपतीसाठी लागणारे हिरे, लटकन, बाकी सगळे डायमंड चेन वगैरे मिळतील. आणि हा जो बोर्ड दाखवते मी तिथे फुलांच्या व्हरायटी तुम्हाला मिळतील, म्हणजे होलसेल रेटनी. वाली बघूयात. ह्याच्यामध्ये मोत्यांचा पेंडंट नाही आहे का असा? कुठे आतमध्ये आहे का? अच्छा अच्छा हां हां हां. तर या गल्लीमध्ये तुम्हाला लेसेस वगैरे गणपतीसाठी घ्यायचे असतील तर ही गल्ली खूप फायदेशीर आहे. तर खूप लेसच्या व्हरायटी तुम्हाला भेटतील. पुढे पण आहे मार्केट, पण आपण इथनंच टर्न घेऊयात कारण आपल्याला जायचं प्रॉफिट मार्केटसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला असे मोरपंख पाहिजे असेल तरी भेटू शकतात इथे. खूप छान. तर मंडळी, आता आपण पोचलो आहे झवेरी बाजारामध्ये. तर झवेरी बाजारमधून आपण पुढे जातो आहे मंगलदास मार्केटमध्ये. तर हे आहे मंडळी मुंबादेवी मंदिर. मुंबादेवीला बाहेरूनच आपण पाया पडूयात आणि पुढे खरेदीसाठी निघूयात. तर मंडळी, झवेरी बाजार आणि खाऊ गल्ली सोडल्यानंतर आपल्याला लागतो हा समोर तुम्ही पाहताय मंगलदास मार्केट. मंगलदास मार्केटची खासियत कपड्यासाठी मंगलदास मार्केट खूप फेमस आहे, पण तो आत्ता आपण एक्सप्लोअर नाही करत आहे. आपण कपडा घेण्यासाठी नेक्स्ट येणार आहोत कारण आपल्याकडे टाईम खूप कमी आहे. त्यामुळे आधी आपण जातो आहे लोहार चाळीत आणि प्रॉफिट मार्केटमध्ये. मंगलदासचा एक आपण वेगळा नेक्स्ट टाईम ब्लॉग करूयात. तर आता इकडून आपण चाललो आहे लोहार चाळीमध्ये. तर आता आपण पोचलो आहे लोहार चाळीमध्ये आणि इकडे तुम्ही पाहू शकाल सगळे झुमर, लाईट्स सगळे. जर तुम्हाला डेकोरेशनचं, लाईटिंगचं जेवढं पण सामान घ्यायचं असेल तर लोहारचा बेस्ट आहे. इथे एनी टाईम तुम्हाला लाईटिंग मिळतात, वर्षाचे 12 महिने. सो अशा लाईट्स वगैरे काय घ्यायचे असतील युनिक. तर चला एक्सप्लोअर करूयात आपण लोहार चाळ. तर इकडे मंगलदास राजाची तयारी चालली आहे, मंडप. तर हे जे समोर तुम्ही बघताय ते आहे प्रॉफिट मार्केट. इथे प्रॉफिट मार्केटमध्ये तुम्हाला बेकरी आयटम म्हणजे केकसाठी लागणारे सर्व काही सामान असेल ते इथे मिळेल होलसेल रेटमध्ये. चॉकलेटचं पण सामान इथे मिळेल. एक्झॉटिक फळं पण इथे खूप चांगल्या प्रकारे मिळतात, जी बाहेर कुठे मिळत नाही. ते मंगलदासमध्ये फळं खूप चांगली मिळतात तिथे.
दुसरं म्हणजे मंगलदासमध्ये तुम्ही कुत्री मांजरी जे पण तुम्ही पेट लवर असाल तर तुम्हाला तिथे मिळून जातील. तर मंडळी लोहारचाळमध्ये तशी दुकानं फारशी उघडलेली नाही आहेत, त्यामुळे आपण चाललो आहे परत पायधुणीला आपल्याला वॉलपेपर घ्यायचे आहेत. तर पहिले ते घेऊयात, तोपर्यंत मार्केट बऱ्यापैकी ओपन होईल. तर जाऊयात आपण पायधुणीला. तर पायधुणीला आपण पोचलो आहे आणि समोरून येते आदित्य आपल्याला पायधुणीलाच भेटला आहे. आणि आता आपण या शॉपमध्ये जातो आहे जिथे आपण वॉलपेपर घेतो आहे. तर वॉलपेपर आपला घेऊन झाला आहे आणि आपण आलो आहे आता परत भुलेश्वरला. सकाळी तुम्ही बघितलं असेल किती गर्दी कमी होती आणि आत्ता किती गर्दी आहे, आपल्याला चालायलाही मिळत नाही. तर मित्रांनो, हे भुलेश्वरचे हे शॉप आहेत ना, इथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये फुलांच्या माळा किंवा फुलं मिळतात. म्हणजे 12 माळा घेतल्या तर खूप स्वस्त पडतात. आणि जर तुम्ही लोहारचाळीमध्ये बघाल तर फुलांचे रेट खूप जास्त असतात. तिथे अजिबात तुम्ही फुलं घेऊ नका. म्हणून तुम्ही फुलं भुलेश्वर मार्केटलाच घ्या. लायटिंगचं जे काही सामान आहे ते तुम्ही लोहारचाळीत घ्या, कारण ते लायटिंगसाठी लोहारचाळ फेमस आहे आणि फुलांसाठी भुलेश्वर मार्केट. इथं बघितलं ना, आधी तर थांब, ह्याची प्राईस विचारूया ना. कोण आहे? तर आपण या शॉपमध्ये आतमध्ये जातोय. लोहारचाळीमध्ये हा शॉप आहे. तर इथे आपण हे इंडियन झुंबर बघतोय, म्हणजे हे फक्त डेकोरेशनच्या पर्पजसाठी आहेत. तर जाऊयात आतमध्ये आणि बघूयात. तर आपण हा झुमर सिलेक्ट केला आहे. जोडी घेतो आहे आपण 2 साईडला लावण्यासाठी. त्याला आता ते पूर्ण रेडी करतायत. आणि हे समोरचे 2 मोठे झुमर आहेत ते 2800-2500 या रेंजमध्ये आहेत. बार्गेनिंग करून तुम्ही कमी करू शकता, कारण माझे पण मी बार्गेनिंग करून कमीच केलेत. त्याची प्राईस मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगेनच. रेगुलर नहीं यूज कर सकते, रेगुलर ये कर सकते. घर पे कोई ये लगा ही नहीं सकता. तो लगाता है ना? नहीं, ऐसा कोई लगाता है घर पे. घर पे भी लगा, अगर घर पे लगाना है तो ये ऐसा कुछ लगाएंगे. डेकोरेशन आइटम है खाली. किती? 1500. हो, आपण इथे शॉपिंग केलेली आहे. आला आपला द्या पटकन. तर मित्रांनो, आपली शॉपिंग करून झालेली आहे. काय काय खरेदी केले ते मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. तर आता पण बस पंच कैसा है? 1 6 फीट का. ओके ओके. तर मित्रांनो, आपली शॉपिंग करून झालं आहे. खूप थकलो आहे, माझ्या हातात खूप पिशव्या आहेत. तर घरी जाऊन तुम्हाला सांगेनच. आता आपण आलो आहे परत मुंबादेवी मार्केट, मुंबादेवीच्या इथे. तर तुम्ही बघू शकता आता किती गर्दी आहे. चालायला पण खूप त्रास होतो आहे. सकाळी एवढी गर्दी नव्हती, पण मार्केट पण ओपन नव्हतं. तर आता खूप गर्दी आहे. आपल्याला बस जाईपर्यंत थोडासा तरी लेट होईल, पण बघूया बस भेटते की नाही ते. तर चला जाऊयात. आणि हा ऊन मुंबईचा आणि गर्दी खूप गरम झालं आहे. एकदा बस फक्त भेटू दे. आदित्य गेला, कारण आदित्यला थोडा काम होता. तर सगळी आपली शॉपिंग त्यांनी करून दिलेली आहे आणि तो गेला. मला थोडा लेट झाला झुंबर घेण्याच्या बाबतीत. आता आय होप आपल्याला बस मिळेल. आणि अजून सारसाठी पण खाण्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे. मी धावते थोडा. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे.
जसे जसे गणपती जवळ येतील तशी खूप गर्दी वाढत जाईल. आता दुपार झालेली आहे, 2 जवळपास वाजलेत, 2:30 वाजलेत, सॉरी 2 पण नाही वाजलेत, 2:30 वाजलेत. 2:30 वाजता ही गर्दी पाहू शकता. मी किती गर्दीमध्ये शॉपिंग केलं हे तुम्ही अंदाज लावू शकता. सगळंच दाखवता येत नाही पण खूप गर्दी. आता एंड आलं आहे, मला धावावं लागतं अक्षरशः. तर चला जाऊया, बस पकडूयात आपली. फायनली बस भेटली की मी तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटेन, कारण मोबाईल पण बॅटरी लो झालेली आहे. तर चला इथे काहीतरी फळं बघूया फक्त सार्थसाठी, कारण त्याला फक्त तो सगळी फ्रूट खात नाही, 1-2च फ्रूट पाहतो. हा फ्रूटवाला आहे, तिथे मी फळं घेतोय. आपली बस आपल्याला भेटली आहे. झाला. तर मंडळी मी तुम्हाला बोललो होतो आपण डायरेक्ट घरी भेटू, पण मला कळलं आपल्या रिद्धीमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे, म्हणजे दिव्यागरला गणपती चालला आहे. तर तुम्हालाही दाखवण्यासाठी कॅमेरा ऑन केला. येऊ उचलायला? हो नाही मी नाही बसा जरा गणपती. हा खाली असेल ना. थांब 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 आदित्य, थांब थांब. हा येऊ दे, चला येऊ दे. येतोय ना, बघ जरा सावकाश घे. आला, तुझा हात काढा. हा येऊ दे. नाही वरती नाही लागणार, ठेव तू आता. आता ठेव. गणपती बाप्पा, अगरबत्ती दे आता. मी पण पकडतो. तो अगरबत्ती आता लावलेली आहे. गणपती बाप्पा आपल्या रिद्धीमध्ये आलेले आहेत. गणपती बाप्पा तू बस, मी पण पकडतो. वाटलं असतं असं हलणार नाही अजिबात, टेन्शनच घेऊन. मोठी मूर्ती आहे. तुला हा जाऊ दे, चला. हो ब्रेक मारल्यावर थोडा आहे, माझा पण लक्ष. टेन्शन गणपती बाप्पा मला आवडतात. अजून आहे भरपूर. तर बाप्पाची मूर्ती आपल्या रिद्धीमधली अशी आहे. काय नाव तुझा? आदित्य कांबळे भट्टीवर. तर त्याची मूर्ती अशी आहे, तुम्ही जी पाहिलात ती. हो घेतली काय क्लिअर. तर ही मूर्ती जी तुम्ही पाहताय पॅक, तर ती ही मूर्ती आहे. खरंच खूप मस्त मूर्ती आहे. ते हा झूम झाला नाही, हौसेला मोल नाही रे. हा तर मंडळी आपण घरी पोचलेलो आहोत. 9 वाजता आपण घरी पोचलो आणि आता तुम्हाला मी दाखवतो आपण मुंबईतून काय काय आणलंय ते. तर चला पाहूयात. तर मंडळी आपण सर्वात पहिले आपण ह्या क्रिस्टलच्या लाईन घेतल्या होत्या, म्हणजे डायमंडच्या माळा आहेत ह्या थोडक्यात. तर 10 पीस आहेत 5-5 फुटाच्या. तो आपल्याला हा पॅकेट 550 रुपयाला पडला होता. आणि हे सिंगल क्रिस्टल आहेत, ते त्या माळांना खाली लावण्यासाठी घेतलेत. तर एक पर पीस 15 रुपये मला पडला. असे 25 पीस घेतलेत आपण. आणि दुसरं इकडे आपण हा इंडियन झुंबर घेतला आहे, जो की असा दिसतो. तो आपल्याला पडला आहे 1600 रुपये, नाही आय थिंक 1600 रुपये जोडी पडली आहे. 2 घेतलेत आपण हे. आणि त्याच्यातले बल्ब 50-50 रुपये, असे टोटल आपल्याला ते 1700ला गेलं आहे. ते असे 2 घेतलेत 2 साईडला हँगिंग करण्यासाठी. दुसरा आपण घेतला आहे, ही एक लायटिंगचा बंच आहे. हा लायटीची मल्टी कलर स्ट्राईप्स आहे ही. तर हा 50 मीटरचा एक रोल आहे. तो आपल्याला पडला 1800 रुपये.
तर अशा 3 वस्तू घेतल्यात आणि अजून घराचं पण थोडं हॉलचं रिनोव्हेशन करायचं आहे. त्यासाठी आपण थोडे वॉलपेपर पण घेतले, पण ते आपल्याला नंतर येणार आहेत कारण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती तेवढी क्वांटिटी. तर ते कुरिअर किंवा बसवरती पाठवणार आहेत. तर मंडळी, ही होती आपली गणपती शॉपिंग. गणपती शॉपिंग पूर्ण झालेली नाही, पुन्हा एकदा आपल्याला मुंबईला जावं लागेल. तर कुठलं मार्केट एक्सप्लोअर करता येईल ते पाहणार आहोत आपण, किंवा त्याच मार्केटमध्ये आपल्याला अजून काय काय घ्यायचं आहे ते बघता येईल. तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.